जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या इतके दिवस इतके टोले लगावले आहेत की आता शेवटचा टोला कशाला लगवायचा. टेलिव्हिजनवरती माझ्या मुलाखती झाल्या. टेलिव्हिजनवरती माझ्या मुलाखती झाल्या, पाहिल्या? बरोबर होता? सगळे विचार पोहोचले? निघू मी? आता सगळं पोहोचलंय ना. आता अजून अजून काय काय सांगत बसायचं. लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावरती आज आपण आहोत. उद्या 5 वाजता प्रचार संपेल. का निवडणुका लढवतोय, का कशासाठी करतोय, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुमच्यापर्यंत सगळ्या गेलेल्या आहेत. माझ्याकडे बघून काय ओरडताय आवाजावर? मी काय नाही करू शकत. आज पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो. 24 तारखेला मतदान आहे, परंतु आपण सर्वांनी दक्ष राहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मला सांगणं आहे की आत्ताच सगळ्या याद्या नीट तपासून घ्या. कारण पुण्याला जो प्रकार घडला, जवळपास 1,00,000 सव्वा लाख मतदार यादीतनं काढून टाकले गेले. आणि ते मतदार ज्या वेळेला तिथे मतदानासाठी पोहोचले त्यावेळेला त्यांची नावं तिकडे मतदार यादीत नव्हती. हे काँग्रेसवाले कोणत्या थराला जातील निवडणुकीला हे काही सांगता येत नाही. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. इतके हळहळले ती लोक की सगळ्यांना मतदान करायचं होतं. इतकी अनेक अशी मुलं होती ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालं होतं किंवा 19 वर्ष झालं होतं, 20 वर्ष झालं होतं, पहिल्यांदा आयुष्यामध्ये मतदान करणार होते. उत्साहात होते की आयुष्यातलं पहिलं मतदान करायला चाललोय आपण. आणि तिकडे ज्यावेळेला पोहोचले त्यावेळेला मतदार यादीत नाव नाहीत म्हणून सांगितले. हे इतक्या गलिच्छ थराला, घाणेरड्या थराला जाऊ शकतात ना. आणि म्हणून मला एक आपल्याला सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट सांगणं आहे की आपण सर्वांनी कृपा करून दक्ष राहा. सगळ्या याद्या पहिल्यांदा आपण तपासून घ्या. कारण उद्या ज्या वेळेला मतदार तिकडे येतील आणि मतदान करायला येतील त्यावेळेला त्यांचा भ्रमनिरास होता कामा नये, त्यांना त्रास होता कामा नये, त्यांना वाईट वाटता कामा नये. ही काळजी आपण सर्वांनी घ्यावी, ही पहिली नम्र विनंती. एकतीस तारखेला प्रचाराचा नारळ वाढवला आणि आज जवळ 21 तारीख. इतक्या दिवसात जवळपास माझ्या 34-35 सभा झाल्या. मुलाखती असंख्य झाल्या. पण या सगळ्या गोष्टींमधनं मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी ही लोकसभेची निवडणूक आपण का लढवतोय, कशासाठी लढवतोय, ती गोष्ट महत्त्वाची आहे. मला टीका करायची असेल टीका करूही शकतो, त्याला काही मला बरं माझा दांडपट्टा आहे, मला कोण आवरणार. ज्या वेळेला ते 31 तारखेला मी काही बोललो होतो, त्याच्यानंतर डोंबिवलीच्या सभेमध्ये मी जी काही गोष्ट बोललो होतो, माझ्यावरती झालेल्या आरोपाचं फक्त ते उत्तर होतं. आणि ती उत्तरं मी सगळी, मला असं वाटतं माझ्या टेलिव्हिजनवरच्या सगळ्या मुलाखतीमध्ये मी त्याची उत्तर देऊन झालेली आहेत. त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज पण सकाळी अनेक गोष्टी अनेक टेलिव्हिजन चॅनलचे लोक येऊन विचारत होते, तेच विचारतात.
दुसरे त्यांच्याकडे विषयच नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, हे हिंदी चॅनलवाले कसे असतात, हे दिल्लीवरनं येणारी माणसं कशी असतात, त्यांच्या बरोबर डोक्यामध्ये पक्क असतं याला काय विचारायचंय. ते एकच घेऊन बसलेत, परप्रांतातल्या लोकांना तुम्ही का मारता. मी त्याला सांगितलं, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांच्या तोंडचा घास जर ते पळवणार असतील आणि तशाच जर गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये वाढीला लागणार असतील, परत मारीन. हा काही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आणि बिहार असा विषय नाहीये. पण ज्या प्रकारे हे इकडे येतात आणि आल्यानंतर ज्या प्रकारचे मतदारसंघ उभे करतात, त्यांचं ज्या प्रकारचं राजकारण इकडे सुरू आहे, माझा विरोध त्याला होता, माझा विरोध त्याला राहणार. एखादा माणूस कुठेतरी काम करायला आला, पण शेवटी या महाराष्ट्रामधल्या अनेक मराठी मुलांच्या हाताला काम नाहीये. आज मला अनेक अशी तरुण मुलं येऊन भेटत असतात, बोलत असतात माझ्याशी आणि सांगत असतात. मी त्यांच्या चेहऱ्यावरती बघतो, चेहऱ्यावरती दिसतं. अनेक मुली येऊन भेटतात, सांगत असतात की नोकरी नाही. घरातनं ज्यावेळेला बाहेर पडतात, आई वडिलांना सांगून बाहेर पडतात की आज इकडे इकडे कॉल आलाय. ज्यावेळेला तिकडे इंटरव्ह्यूसाठी जातात त्याला कळतं की कोणतरी बाहेरून भरून घेतलेले आहेत माणसं. हे ओझं आम्ही का सहन करायचं. आणि हा विचार दिल्लीच्या कानात घालायचा कोणी. तिथे महाराष्ट्राबद्दलची आग ओकत असतात, तिकडे महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल ह्या दिल्लीच्या त्या लोकसभेमध्ये आमचा एक खासदार तिकडे बोलायला तयार होत नाही, एक खासदार त्याला विरोध करायला तयार होत नाही. तुम्हाला आठवत असेल ते, हे सगळे या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या या त्यांनी सुरू केल्या. महाराष्ट्रामधल्या मुंबईमधल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये मला अजूनही फोटो, माझ्याकडे ते कटिंग करून ठेवलेले पण होते फोटो, असतील पण ते माझ्याकडे आता ऑफिसला. मुंबईमधली सगळ्या रेल्वे स्टेशन सगळी भरून गेली होती, सगळी माणसं झोपलेत. कोणालाच काही कळेना माणसं का झोपलेत रेल्वे स्टेशनवरती, कोण माणसं आहेत ही, कुठून आली, काय आलं, काहीच कळेना. मी जे फोटो पाहिल्यानंतर, मी जेव्हा ती चौकशी केल्यानंतर कळलं की बिहारमधनं हजारो मुलं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आली आहेत का, तर रेल्वेच्या नोकऱ्यांच्या इंटरव्ह्यूसाठी आणि त्याच्या परीक्षा देण्यासाठी. मी म्हटलं मग आमच्या मुलांना का नाही कळलं. मराठी मुलांना विचारलं कोणाला, त्यांना माहितीच नाही की अशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत. हजारो नोकऱ्या रेल्वेमध्ये होत्या त्यावेळेला, त्याच्या परीक्षा देण्यासाठी ते बिहारवरून इकडे आले होते. याचं कारण त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये तिकडे जाहिराती दिल्या जातात. कारण आजपर्यंत रेल्वेमध्ये जे कोणी आज तिकडे मंत्री झाले ते सगळे मंत्री हे बिहारचे होते. त्या राज्यांमधल्या वर्तमानपत्रांमध्ये, त्यांच्याकडच्या मॅगझिन्समध्ये, त्यांच्याकडच्या रेल्वे स्टेशन्सवरती त्यांच्याकडे नोटिसा लावल्या जातात, त्यांच्याकडे वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जातात. आणि जाहिराती काय दिल्या जातात, तर महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या आहेत, तिकडे जा आणि तिकडे परीक्षा द्या आणि परीक्षा देऊन या, तुम्हाला रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळतील. महाराष्ट्रातल्या एकाही मराठी वर्तमानपत्राला कधी जाहिराती दिल्या नाहीत. आणि हे सगळं चित्र बघून डोकं तापणार नाही का, मला जरा सांगा. आजही महाराष्ट्रामधल्या कुठच्याही, तुम्ही मुंबईमधल्या कुठच्याही रेल्वे स्टेशनवरती जा, हे स्टॉल्स कोणाचे स्टॉल्स आहेत, कोणी दिले, कधी मिळाले त्यांना, ऍप्लिकेशन्स कधी आली, आमच्या मुलांना का नाही कळलं. हे प्रश्न विचारायचेच नाहीत आम्ही. आणि हे विचारायला गेल्यानंतर मग लगेच देश नावाचा काही प्रकार आहे की नाही. देश प्रत्येक वेळेला काय महाराष्ट्राने देश बघायचा, देशाने कधी महाराष्ट्र नाही बघायचा. या महाराष्ट्रामध्ये आम्ही काही बोललो की लगेच तिकडे सगळे जण तापणार, लगेच सगळे तिकडे जण बोलायला लागणार. ज्या वेळेला तिकडे शीला दीक्षित बोलल्या होत्या त्यावेळेला कोणी बोललं नाही.
आसाममध्ये ज्या वेळेला बिहारी लोकांना कचा कचा कापले होते, त्यांची मुंडकी छाटली होती आणि भर रस्त्यावरती जाळले होते, तेव्हा कोणी नाही बोललं? यांच्यापैकी एकही पत्रकार तिकडे गेला नाही विचारायला. पण हे मुंबईत झालं ना. ही महाराष्ट्राची व्यथा तिकडे दिल्लीमध्ये मांडायची कोणी? मधले नेते ज्यावेळेला महाराष्ट्रावरती आगपाखड करत होते, महाराष्ट्रावरती ज्यावेळेला ते तोंडसुख घेत होते, एक आपल्या महाराष्ट्रातला एक खासदार तिकडे उभा नाही राहिला आणि त्यांनी त्याला विरोध नाही केला. कोणी नाही. ही महाराष्ट्राची व्यथा मांडण्यासाठी म्हणून मी ही लोकसभेची निवडणूक लढवतोय. एकदा दिल्लीला कळू देत महाराष्ट्राचं म्हणणं काय आहे ते. नुसतं आजपर्यंत आपण फक्त मी आता उद्या जाहिराती येतील, मी त्या जाहिरातींचं मी शीर्षकच ते केलंय की महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिल्ली दिसते, पण दिल्लीत महाराष्ट्र दिसत नाही. दिल्लीला महाराष्ट्र दाखवण्यासाठी म्हणून मला माणसं पाठवायची आहेत. मी कशाला त्या कुठच्या त्या प्रांतांचा आणि कशाचा मी कशाला हेट करू, मी कशाला दुस्वास करू. हा देश एक राहावा, हा देश एक आहे हे मी मानतो, मी ही गोष्ट मानतो. पण या सगळ्या गोष्टी इतर राज्यांनी देखील तसाच विचार केला पाहिजे. मी नेहमी सांगत आलो ना की दरवेळेला प्रत्येक वेळेला महाराष्ट्र देशाचा विचार करतो. हे आपापले लोक, हे त्यांचे लोक हे स्वतःच्या प्रांताचा विचार करतात. आज मध्यंतरी ज्या वेळेला इथे मोर्चा निघाला होता आझाद मैदानवरती, मुसलमानांचा मोर्चा निघाला, काय केलं त्यांनी? या सगळ्या टेलिव्हिजन चॅनलच्या लोकांना तुडवले, त्यांच्या ओबी व्हॅन फोडल्या, आमच्या पोलिसांना मारले, आमच्या महिला पोलिसांना मॉबमध्ये आतमध्ये घेऊन काय केलं आपल्याला आठवत असेल ते. हिम्मत कशी होते यांची. आणि मग ज्या वेळेला तिथे ते सगळं प्रकरण झाल्यानंतर माझ्या हातामध्ये एक पासपोर्ट ज्यावेळेला सापडला, तो पासपोर्ट होता तुमच्या बांगलादेशचा. यातले सगळे जवळपास बहुतेक सगळे जण हे सगळे बाहेरून तिकडून बांगलादेशातनं आलेले आहेत. पण बांगलादेशातनं येतात कसे? मार्ग कोणता? बिहार आणि उत्तर प्रदेश या मार्गाने हे आतमध्ये येतात इथे आणि इथे थैमान घालतात. तिकडे आजमगड आणि प्रतापगड या सगळ्या भागामधले लोक येतात. मी त्याशी बोललो ना, मुंशी प्रेमचंद किंवा डॉक्टर हरिवंशराय बच्चन जर येणार असतील, तिकडचे कोणी मोठी माणसं येणार असेल, राज ठाकरे लाल कार्पेट टाकायला तयार आहे. आम्ही कोणाचा दुस्वास नाही करत, पण ही या घाणेड्या माणसं नकोत आम्हाला. या अबू आझमी सारख्या घाणेड्या अवलादी तर या महाराष्ट्रात नकोच आहेत. विधानसभेला हा माणूस अबू आझमी या महाराष्ट्रामधनं 2-2 मतदारसंघात निवडून येतो. 2 मतदारसंघ, दोन्ही मतदारसंघांची चौकशी केल्यावरती कळलं ते सगळे मतदारसंघ, अख्खा मतदारसंघ, बहुतांशी कोण लोक राहतात तिकडनं, हे आजमगड प्रतापगड उत्तर प्रदेशमधनं आलेली लोक राहत आहेत. मतदारसंघ बनवतायत. यांचा जो छुपा अजेंडा आहे ना या महाराष्ट्राबद्दलचा, हा तो आहे. इथे यायचं, नगरसेवक व्हायचं, महानगरपालिकेत जायचं, नगरसेवकांची संख्या वाढवायची, आमदार केला, मतदारसंघ बाकीचा अजून मोठा करायचा, आमदार व्हायचं, आतमध्ये जायचं, विधानसभेत जायचं, असा करत करत त्यांचा आकडा वाढवायचा आणि तिथे मराठी माणसाचा आकडा कमी करायचा. हे सगळे उद्योग चालू आहेत. हळूहळू हळूहळू, याला स्लो पॉइझनिंग म्हणतात. या गोष्टीला विरोध नाही करायचा. हे काय इथे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि महाराष्ट्राच्या डोक्याला ताप होतोय. अहो, उद्या जर समजा आता उन्हाळा सुरू आहे, सगळ्या धरणांमधलं पाणी आता सगळं खाली 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 जायला लागलंय. उद्या असं न घडो, परमेश्वराच्या कृपेने असं कधीच घडू नये. पण जर उद्या महाराष्ट्रात जर पाऊस नाही पडला, ही सगळी मुंबई, सगळ्या शहरांना पाणी देणारी तळी जर समजा नाही भरली, या महाराष्ट्राला जर पाणी नाही मिळालं, तर हे जेवढे सगळे बाहेरून आलेत ना, हे आपापल्या गावात निघून जातील. तुम्ही आम्ही कुठे जायचं? आपल्याला काही मार्गच उरत नाही, आपल्याला कोणी स्वीकारणार पण नाही.
की बाबा आमच्याकडे पाऊस नाही पडला, आमच्याकडची तळी नाही भरली, आमच्याकडे पाणी येत नाहीये, जरा काही दिवस आम्हाला पाण्यासाठी म्हणून तुमच्या राज्यात घ्या. घेणार नाहीत. हे जेवढे लोक आलेले आहेत हे सगळे आपापल्या घरात निघून जातील, आपापल्या गावाला निघून जातील, आपापल्या जिल्ह्यात निघून जातील, तिकडे प्रत्येक आपापल्या राज्यात निघून जातील. पण महाराष्ट्रातल्या लोकांनी काय करायचं? याला काय सुरक्षा म्हणतात? ही काय सुरक्षा झाली? आज आपल्याला मुंबईला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे, ही संपूर्ण त्या तानसा, वैतरण आणि त्या सगळ्या भागातनं जी पाईपलाईन येते, त्या पाईपलाईनला लागून चिकटून जवळपास 40,000 झोपड्या आहेत. बाबांनो, कधीतरी विचार करा, ह्या उद्या जर पाईपलाईनला काही झालं, उद्या कोणी जर तिकडे काही घातपात घडवला, काही घडलं, उद्या मुंबईला पाणी नाही मिळणार. मुंबईला पाणी येऊच शकत नाही. दुसरं मुंबईला पाणी यायचा दुसरा मार्गच नाहीये. ही सुरक्षा, हा सुरक्षेचा विषय नाही. कोणी येतंय, कुठेही राहतंय, काही करतंय, काही जगतंय. महाराष्ट्र राज्य सरकारला त्याचं देणं घेणं नाही, कारण फक्त त्यांना हवेत फक्त मतं. माणसं मेली तरी चालतील, मतदानाच्या दिवशी जिवंत राहिली म्हणजे मिळवली, संध्याकाळी गेलात तरी चालेल. मी काल माझ्या एका सभेमध्ये सांगितलं, माझे मित्र रितेश देशमुख ते त्या करण जोहरच्या घरी गेले होते. त्यांच्या बिल्डिंगमध्ये जात असताना त्यांच्या इमारतीमधलं ते लिफ्टचं बटन दाबलं, त्यांनी लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट खाली आली, लिफ्टचा दरवाजा उघडला, आतमध्ये एक एवढा छोटा पोरगा होता. तर लिफ्टमध्ये आतमध्ये गेल्यावरती त्यांनी त्याला विचारलं की म्हणजे मागच्या वेळेला मी गेल्या महिन्यात आलो होतो तेव्हा तू नव्हताच रे इकडे, तू आता कुठून आलास? तो बोलला, नाही मला आत्ताच लिफ्टमनची नोकरी लागली. लिफ्टमनची नोकरी. उंचीला लहान होता, वयाने लहान नव्हता. बरे किती दिवस झाले तुला नोकरी लागून? तो बोलला, मला आता नोकरी लागून 4 दिवस झाले. कुठला तू? तुझं नाव काय? असंच काहीतरी त्यांनी मिश्रा असं काहीतरी सांगितलं. हे सगळं लिफ्ट वरती जात असतानाची चर्चा आहे. म्हणे मग तू राहणारा कुठला? तो बोलला, उत्तर प्रदेशचा. मुंबईत कधी आला? 6 दिवस झाले. बोलला, यंत्रणा बघा, नुसते हसू नका, यंत्रणा बघा. ही यंत्रणा चालू आहे. एक मुलगा येतो तिकडनं त्या राज्यातनं मुंबईमध्ये येतो, तो 6 दिवस अगोदर येतो, त्याला 2 दिवसात नोकरी लागते. ही सगळी यंत्रणा चालू आहे आतून त्यांची. त्याला बसवायचा, त्याचं घर करायचं, त्याचं रेशन कार्ड काढायचं, त्याचं आधार कार्ड काढायचं, त्याच्या सगळ्या गोष्टी करायचा, त्याला इथला नागरिक बनवायचा, त्याला इथला मतदार बनवायचा. आणि हे सगळं करून तुमची संख्या कमी करायची. ही असली ओझी महाराष्ट्राने व्हायची. याबद्दल ज्यावेळेला राज ठाकरे संतापतो, त्याच्यावरती जेव्हा केसेस टाकतात, मला फरक पडत नाही त्या केसेसचा. पण या सगळ्या गोष्टींबद्दल राज ठाकरे बोलणार म्हणजे बोलणार, कोणी कोणाला आवडो किंवा न आवडो. ही महाराष्ट्राची व्यथा, या महाराष्ट्रातल्या गोष्टी कोणी घालायच्या दिल्लीच्या कानावरती? का नाही बोलत आमचे खासदार? का नाही बोलले आतापर्यंत? की या सगळ्या लोकांचं ओझं आता महाराष्ट्र घेऊ शकत नाही, मुंबई घेऊ शकत नाही, पुणे घेऊ शकत नाही, ठाणा घेऊ शकत नाही, नाशिक घेऊ शकत नाही. ही महाराष्ट्रातली शहरं ही घेऊच शकत नाहीत आता. हे नुसते सगळे टॉवर्स उभे राहत आहेत या सगळ्या भागामध्ये. कुठून येतं? येणार कुठून पाणी? वरच्यानं पाणी जाते, खालच्यानं प्रेशर कमी. हे सगळं जे काही वातावरण आज आपल्या आजूबाजूला घडतंय ना, आपल्याला कदाचित अंदाज या गोष्टींचा येत नसेल, परंतु हे सगळं मुंबईमधनं, महाराष्ट्रामधनं हा टक्का कमी करण्याचे सगळे धंदे सुरू आहेत. ज्या वेळेला या प्रकारची गोष्ट जोपर्यंत तिथे कळत नाही, म्हणून मी ज्याला म्हटलं ना, मी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतो पंतप्रधान पदासाठी, परंतु नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाल्यावरती त्यांनी पहिले 5 वर्ष फक्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांकडे बघावं, बाकीच्या देशाकडे नाही पाहिलं तरी चालेल. पंडित जवाहरलाल नेहरू मतदारसंघ उत्तर प्रदेश, इंदिरा गांधी मतदारसंघ उत्तर प्रदेश, लाल बहादूर शास्त्री मतदारसंघ उत्तर प्रदेश,
अटल बिहारी वाजपेयी मतदारसंघ उत्तर प्रदेश, राजीव गांधी मतदारसंघ उत्तर प्रदेश, व्हीपी सिंग मतदारसंघ उत्तर प्रदेश, सोनिया गांधी मतदारसंघ उत्तर प्रदेश, राहुल गांधी मतदारसंघ उत्तर प्रदेश, संजय गांधी मतदारसंघ उत्तर प्रदेश, चरण सिंग मतदारसंघ उत्तर प्रदेश. एवढे सगळे आजपर्यंत उत्तर प्रदेशमधनं पंतप्रधान गेले आणि तरी तिकडनं माणसं कामासाठी म्हणून बाहेर पडतायत. हे अपयश कोणाचं? ज्यांच्या अपयशाची ओझी आम्ही व्हायची? हा देश एक आहे, हा देश एक राहिला पाहिजे, हे सगळं तत्वज्ञान छान आहे. पण हे जोपर्यंत इतर राज्यांना समजत नाही, हे जोपर्यंत दिल्लीला कळत नाही, आमच्याकडे हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आमच्या शिवछत्रपतींचे गड किल्ले हात लावू शकत नाही, दुरुस्त करू शकत नाही, बिघडवू शकतो. दुरुस्त करायला गेलात की परवानगी नाहीये का? केंद्राची परवानगी लागते. मग आमचे जातात सुरेश, बदाम, गीता मधून बाण, त्याच्यासाठी आहे का ते किल्ले? पण दुरुस्त करायला गेलात हात नाही लावता येणार. बाकीची राज्य यांना विचारत पण नाही केंद्राला. एकदा फक्त एक गोष्ट पाठवतात की आम्हाला असं असं करायचंय. केंद्राकडनं जर वेळ काढला गेला विचारत पण नाही, ही राज्य स्वतःहून करून टाकतात, मोकळे होतात. हे आमच्याकडचेच लाचार. याचं कारण बसवले गेलेले मुख्यमंत्री आहेत. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी हा माणूस बसलेला मुख्यमंत्री आहे, स्वतःच्या हिमतीवर ताकदीवरती बसलेला मुख्यमंत्री आहे. याला काय पृथ्वीराज चव्हाण उद्या मॅडमनी सांगितलं गडाप, उभं राहिलं, गेट आउट म्हटलं की गेलं. स्वतःच आहे काय? काहीच नाही. या असल्या बेभरोशाच्या अख्ख्या देशामध्ये, बेभरोशाच्या राज्यामध्ये या सगळ्या निवडणुका, आज आपण निवडणुकांना सामोरे जातोय. मला हे सगळे विषय खूप वेगळे वेगळे विषय असतात, खूप अनेक विषय असतात. मी काल माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं, मी तो लक्ष्य नावाचा पिक्चर पाहिला होता. त्या लक्ष्य मधला एक त्या कारगिलच्या युद्धावरचा जो चित्रपट होता, मी तो चित्रपट ज्यावेळेला मी पाहत होतो त्यावेळेला त्यातला डायलॉग आहे, तो ऐकला, खरंच मन सुन्न झालं माझं. आजपर्यंत आपण असा विचार करतो की नाही करत, किंवा करत असतो पण आपल्याला ते लागत नसतं, वाटत नसतं, खरंच असतं. लष्करावरची फिल्म आहे आणि त्याच्यामधले कोणतरी कर्नल काहीतरी, ते अमिताभ बच्चन असतात, तो ऋतिक रोशन आहे, ते हे माणसं सोडून द्या, त्यातली भावना महत्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये ते अमिताभ बच्चन त्या ऋतिक रोशनला सांगतात, तो नवीन आलेला असतो तिकडे, रुजू झालेला असतो तिकडे त्या लडाखमध्ये, आणि अमिताभ बच्चन त्याला सांगतात, जावेद अख्तरांनी लिहिलेला तो चित्रपट आहे, फार अप्रतिम त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्यात अमिताभ बच्चन त्या ऋतिक रोशनला सांगतात कि इस देश की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते हैं. हा जवान तिकडे सरहद्दीवरती ज्याला तिकडे हातात बंदूक घेऊन पाकिस्तानच्या दिशेने ज्याला बंदूक रोखून ज्याला बसलेला असतो, तिकडे बर्फात बसलेला असतो, उकडलेले बटाटे खात असतो, घरादारापासून इतका लांब असतो, परिवाराचे फोन, काही चिठ्ठ्या बिठ्ठ्या अशा गोष्टींमध्ये तो माणूस तिथे बसलेला असतो. त्या कुडकुडत्या थंडीमध्ये आजूबाजूला सगळे बर्फ, सगळा एक जातो, मग 7 तासांनी दुसरा येतो, दुसरा बसतो, तो जातो, तिसरा येतो. मी असा विचार खरंच करत होतो की तिथे बसलेला तो एखाद्या त्या छावणीमध्ये ज्यावेळेला रात्री, सकाळी, पहाटे, कधी तो जवान ज्यावेळेला येत असेल, तो जवान आल्यानंतर ज्यावेळेला त्याच्या हातामध्ये कधीतरी वर्तमानपत्र पडत असेल आणि ते वर्तमानपत्र वाचताना त्याला जर समजा कळलं की ह्या मंत्र्याने इतका हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलाय, इतका ह्या सगळ्या लोकांनी असा भ्रष्टाचार केलाय, हजारो कोटीचे आकडे बिकडे, हे जे सगळं आपण रोज वाचत असतो, बलात्कार चालू आहेत, मुलांना शिक्षण मिळत नाहीये, ऍडमिशन्स मिळत नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे विषय ज्या वेळेला तो तिथे वर्तमानपत्रामध्ये वाचत असेल, काय वाटत असेल हो त्याला? कुठच्या देशाचं संरक्षण करतोय मी? आतमध्ये हा देश अख्खा पोखरून टाकतायत आणि आम्ही देशाचं बाहेर संरक्षण करतोय. काय वाटत असेल त्याला आतून? हे आमचे पोलीस दिवसभर 24 तास तिकडे काम करत असतात. शिव्या द्यायला आपण बरं असतो त्यांना, पण ते ज्या वेळेला आपला परिवार सोडून ज्या वेळेला असतात, कधी आपण विचारलं त्यांना? कधी भेटता परिवाराला? कुठे बाहेर जाता का मुलांना घेऊन? मुलं कुठे शिकतात? पगार किती आहे तुम्हाला?
किती वेळ देऊ शकता तुम्ही परिवाराला? मुलांना वेळ देता का? कुठे बाहेर घेऊन जाता का त्यांना? असल्या कोणत्याही गोष्टी त्यांच्या नशिबात नसतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.